या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी। थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। वर्षा निवासस्थानी या दोघांमध्ये भेट होईल अशी माहिती मिळतेय। या बैठकीला अजित पवार सुद्धा उपस्थित राहतील असं देखील कळतंय। पुढची संपूर्ण प्रक्रिया, मंत्रिपद, कोण कोण शपथ घेणार या सगळ्या संदर्भात अगदी थोड्याच वेळात वर्षा निवासस्थानी बैठक सुरू होईल अशी माहिती मिळतेय। 2 वाजताची वेळ या बैठकीसाठी देण्यात आलेली होती। एकनाथ शिंदे सध्या वर्षा निवासस्थानी आहेत, तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या बैठकीला उपस्थित असतील। सूरज सावंत आपल्याला अधिक अपडेट देईल। सूरज, 2 वाजता बैठकीची वेळ देण्यात आलेली आहे। वर्षा निवासस्थानी बैठक होईल, कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होईल? प्रज्ञा, प्रामुख्याने आपण पाहिलं तर भाजपकडनं आता गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झालेली आहे। जवळपास पुढचे मुख्यमंत्री म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जात आहे। त्यांनी त्यांच्या अभिभाषणात आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील उल्लेख केलेला आहे। त्याचबरोबर अजित पवार यांनी दिलेल्या साथीचं देखील कौतुक केलेलं पाहायला मिळत आहे। थोड्याच वेळात म्हणजे 2ची वेळ ही मुख्यमंत्री जे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे त्यांची वेळ मागितली होती आणि त्यांच्या भेटीसाठी आता दोन्ही नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर त्यांच्याबरोबर अजित पवार हे देखील वर्षावरती दाखल होतील। आणि या बैठकीमध्ये प्रामुख्याने जी चर्चा होईल ती म्हणजे बहुमताचा आकडा आहे तो त्या संदर्भात एकमत होईल। कुठली खाती कोणासंदर्भात या सगळ्याच गोष्टींवरती चर्चा केली जाणार आहे। त्यानंतर आपला बहुमताचा आकडा एकूणच महायुती म्हणून आपण सत्ता स्थापन करणार असल्याची माहिती ही राज्यपालांकडे राजभवनात जाऊन दिली जाणार आहे। त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व या ठिकाणी आलेले आहे। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यासोबत आता अनेक भाजपचे नेते हे देखील आता मुख्यमंत्री काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला येणार आहेत। सकाळपासून जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण क्रम आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस यांचा जो गटनेता म्हणून नियुक्ती झाली त्यानंतर भाजपच्या संपूर्ण कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला। दुसरीकडे शिवसेनेकडनं देखील उदय सामंत यांनी प्रामुख्याने देवेंद्रजी यांचं अभिनंदन आणि कौतुक केलेलं आहे। एकूणच या संपूर्ण घडामोडीनंतर आता ही महत्त्वाची बैठक होणार आहे। वर्षावरती ही बैठक होते आणि या वर्षावरच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री म्हणून उद्या देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार आहेत। त्यापूर्वी या बैठकीला एक विशेष महत्त्व आहे। नेमकी कुठली खाती कुठल्या पक्षाला देण्यात येणार या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचं देखील कळतंय। प्रज्ञा, निश्चित सूरज, तू सोबत राहास। आणखी एका बातमी संदर्भातले अपडेट तुझ्याकडून जाणून घ्यायचे आहेत आणि यानंतर आपण पुढची बातमी पाहूयात। वर्षा बंगल्यावरती शिवसेना आमदार फडणवीसांचं अभिनंदन करणार आहेत। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत। भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता शिवसेनेचे सगळे आमदार नेते वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतील अशी माहिती मिळतेय। उद्या देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। माजी मंत्री उदय सामंत, प्रतोद भरत गोगावले, अर्जुन खोतकर, प्रकाश आंबेडकर, अब्दुल सत्तार, सुहास बाबर, किशोरप्पा पाटील यांच्यासह अन्य शिवसेना आमदार देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतील। सूरज सावंत आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। सूरज, प्रज्ञा, नक्कीच वर्षावरती हालचालींना वेग आलेला आहे। एकीकडे भाजपचे गटनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाल्यानंतर कुठेतरी अभिनंदनाचा प्रस्ताव शिवसेनेच्या आमदारांकडून देखील दिला जाणार आहे। त्यांचं अभिनंदन केलं जाणार आहे। वर्षा बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस ज्यावेळी बैठकीला येतील त्यावेळी शिवसेनेचे आमदार त्या ठिकाणी एकमताने त्या ठिकाणी जमणार आहेत आणि त्याच वेळी देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदन हे पुष्पगुच्छ देऊन दिलं जाणार आहे। महायुती म्हणून 3ही पक्षांचीच कामगिरी जर आपण पाहिली तर उत्कृष्ट अशी राहिलेली आहे। 3ही पक्षांनी महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरे गेले होते आणि बहुमताचा आकडा हा पार झाल्याचं पाहायला मिळालं होतं। ज्या पद्धतीने विरोधकांनी टीका टिप्पणी केली होती त्या संपूर्ण विरोधाला भेदत कुठेतरी जो युतीने जो आकडा होता बहुमताचा तो गाठलेला होता आणि त्याच्यानंतर मिळालेलं जे यश आहे या यशानंतर आता बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावरती दाखल होतील आणि त्यांचं स्वागतासाठी शिवसेना आमदार हे सर्वत्र उदय सामंत यांच्या बंगल्यावर जमलेले आहेत। देवेंद्र फडणवीस हे वर्षावर दाखल झाल्यानंतर शिवसेनेचे आमदार पुष्पगुच्छ घेऊन वर्षावरती दाखल होतील आणि त्यांचा अभिनंदन हे केलं जाणार असल्याचं कळतंय। अजितदादा पवार हे देखील या बैठकीला असणार आहेत आणि त्यामुळे दोघांचेही या ठिकाणी अभिनंदन केलं जाणार आहे शिवसेना आमदारांकडनं। निश्चित सूरज, अपडेट जाणून घेत राहू। सदा धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।